आमदार अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केलेत। हाकेंनी पैशांच्या जोरावर अर्ज मागे घ्यायला लावला असं मिटकरींनी म्हटलंय। प्रहार पक्षाचा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट कुंटे आणि उमेदवार नामदेव आईलवाड यांची ऑडिओ क्लिप मिटकरींनी पोस्ट केली आहे। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा नवा दावा केलाय। संबंधित उमेदवार आईलवाड यांनी मात्र मिटकरींचा हा दावा फेटाळून लावलाय। आपण निवडणूक लढवली असल्याचा दावा या उमेदवारानं केलाय। अमोल मिटकरींनी ही ऑडिओ क्लिप ॲडव्होकेट कुंटे आणि उमेदवार आईलवाड यांची असल्याचा दावा केलाय। ऐकूयात काय म्हटलं या ऑडिओ क्लिप मध्ये। हा साहेब कुठं? नांद्याकडे आलो। अच्छा, गावाकडे उचलला का फॉर्म तुम्ही? हो उचलला फॉर्म। कसं काय असं? हाके साहेबांचं प्रेशर आलं सकाळी, तुम्हाला बोललो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो। एक तासापर्यंत बसू दोघ जण। दरम्यान कुंटे यांनी उमेदवार आईलवाड यांच्याशी संभाषण केल्यानंतर त्यांनी लक्ष्मण हाकेंना फोन केल्याचंही समजतंय। या दोघांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप ऐकूयात। हॅलो सर, जय ओबीसी। जय ओबीसी, बोला। मी भोकरहून बोलतो, प्रहार पक्षाचा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट कुंटे। हो हो तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होतात। हो 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 साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव आईलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं। त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता उमेदवारी अर्ज। आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे। कसला त्यांनी हो? नाही नाही ऐका ना नाही, साहेब, नाही, असं नाही, असं नाही। ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का हो? नाही नाही, ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केलाय। मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये। मी तुम्हाला हो. खूप मानतो। मी खूप चांगलं काम, आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म, तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगीने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळं त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव टाकेन बरं? बरोबर, नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचेवर ते दाखवले। आपले ओबीसीने बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना, तर त्यांनी त्यांना गैरसमज करून द्यालेत की लक्ष्मण हाके साहेबांना त्यांना